नमस्कार, मी वैद्य मोहिनी दाते। आज आपण बघूयात एक सुंदरसा श्लोकाचं वर्णन आयुर्वेदामध्ये दिलेलं, त्याचं महत्त्व काय आहे त्याबद्दल जाणूयात। जसं वैद्यांकडे आल्यानंतर सर्वांचा प्रश्न असतो की पथ्य आणि आहार विहारांबद्दल फार जास्त सांगितलं जातं आणि ते खूप फॉलो करायला लागतं। तर त्याचं काय महत्त्व आहे ते आधी जाणूयात। तर आयुर्वेदिक वैद्यांकडे गेल्यानंतर जो पथ्य आहार सांगितला जातो तो त्याचा शब्द एक वाग्भटाने खूप सुंदर श्लोक दिला आहे की तुम्हाला निरोगी कसं राहता येईल। तर त्यात दिलं आहे की नित्य आहार सेवी समीक्षकारी विषय सक्त दाता समसत्यपर क्षमावाण आप्तसेवीच भवती इति रोगः। याचा अर्थ असा की नित्य आहार जो आहे तो हितकर आहार विहार सेवन करणे, त्यानंतर विषयाचा सर्व व्यवस्थित विचार करून आपण वागणे, त्यानंतर दान करणे, दानसेवा, सत्यवक्ता असणे, त्यानंतर क्षमावाण असणे आणि आप्तांची सेवा करणे, ह्या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता। हा वाग्भटाने खूप सुंदरसा श्लोक दिला आहे। त्यामुळे वैद्यांकडे गेल्यानंतर जे आहार विहार सांगतात